खानापूर विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार टेंभू योजनेचे जनक स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त गारडी येथील पवई टेक येथील जीवन प्रबोधिनी शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भावपूर्ण वातावरणात पुष्पांजली वाहिली आहे। यावेळी अनेकांनी अनिल भाऊंच्या जुन्या आठवणींना उजाळा देत डोळ्यातील अश्रूंना वाट करून दिली। स्वर्गीय अनिल भाऊंच्या स्मृतींना अभिवादन करताना बाबर कुटुंबियांसह उपस्थित जनसमुदायही भावूक झाला होता। यावेळी ज्येष्ठ नेते दिलीप बाबर, शरद बाबर, आमदार सुहास बाबर, अमोल बाबर, हेमंत बाबर, शंतनू बाबर, डॉक्टर शीतल बाबर, प्राध्यापिका सोनिया बाबर यांच्यासह बाबर कुटुंबीय उपस्थित होते। खानापूर विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार टेंभू योजनेचे जनक अनिल भाऊ बाबर हे एक अजातशत्रू व्यक्तिमत्व आणि स्वाभिमानी नेतृत्व होते। स्वर्गीय अनिल भाऊ बाबर हे एक राजकारणातले अद्भुत व्यक्तिमत्व होते। कोणताही राजकीय वारसा नसताना सुद्धा महाराष्ट्राच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपला वेगळा दबदबा निर्माण करणारे आणि प्रशासनावरती जबरदस्त पकड असणारे आमदार म्हणून अनिल भाऊ बाबर यांचा नावलौकिक होता। अनिल भाऊ बाबर यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत जनसेवेसाठी दिलेलं योगदान अमूल्य आहे। खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासात मोठं योगदान आहे। त्यांचे विचार आणि कार्य निश्चितच मोलाचे असून नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे। त्यांच्या आदर्श विचारांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे। त्यांच्या स्मृतींना आणि कार्याला सलाम अशा शब्दात अनेकांनी आदरांजली वाहिली आहे। अनिल भाऊ बाबर यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त गारडी येथील पवई टेक येथील जीवन प्रबोधिनी शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण आणि अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। आज भाऊंना श्रद्धांजली व्हायला आल्यानंतर मी माझे लेंगरे जिल्हा परिषद गट याचा म्हणजे लेंगरे जिल्हा परिषद गटातर्फे मी भाऊंना आज श्रद्धांजली वाहिली म्हणून असाच आशीर्वाद आमच्यावरती असू द्या भाऊंच्या चरणी। खरं तर आज भाऊ जाऊन 2 वर्ष झाले, काय वाटतं? दुःख आहे मतदारसंघाला? मतदारसंघाला तर खूप दुःख आहे आणि आत्ता प्रत्येक क्षणाला भाऊंच्या आठवणीत असतं। आता जेव्हा जिल्हा परिषद इलेक्शन असताना निवडणुका चालू असताना प्रत्येक क्षणाला भाऊंच्या आठवणीत असत्या आणि प्रत्येक वेळा असं वाटतं की आत्ता भाव असायला हवे होते, आत्ता भाव असायला हवे होते। अजितदादांचं पण निधन झालंय, आज मोठमोठे नेते गेलेत, महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर आहे। हो, खरं तर मला तर दादांचं दुःखद निधन झालं आणि मनाला असा खूप मोठा धक्का बसला। पण माझ्या आठवणीतले दादा किंवा सांगायचं झालं तर मी आणि भाऊ मंत्रालयात एक बडा संगती असताना दादा समोरून आले आणि दादांचं लक्ष नव्हतं भाऊंच्याकडे आणि भाऊंना आम्ही दोघंच होतो आणि जात असताना दादांचं लक्ष गेलं आणि दादा माघारी आले। बाबरसाहेब नमस्कार, तुम्हाला न बघता आम्ही पुढे गेलो असं दादा म्हणते आणि तो क्षण माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण आहे। भाऊंच्याबद्दलची काय आठवण सांगू शकता? भाऊंच्याबद्दल आठवणी तर सांगण्यासारख्या खूप आहे अख्ख्या मतदारसंघाला, तसं मी पण सांगू शकत की भाऊ जे प्रेम करायचे कार्यकर्त्यावरती आणि जी ताकद द्यायची त्याची म्हणजे बराबरी किंवा किंमत कशातच होणार नाही। तसंच आता सुहास भैया पण तेच पाऊल टाकून करतात, पण भाऊच होते। धन्यवाद।